मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल. मग आम्ही गाडीवर बसायला निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे. त्याने ते सर्च केलं आणि त्याच्यावर बघितलं तर सगळे वाल्मी कराडच्या पोस्ट होत्या त्याच्या इन्स्टाला. मग मी भावाला सांगितलं अशाला असं आहे. मग माझ्या मुलाला गुन्हा दाखल करायच्या अगोदर PI नाचन सर स्वतः स्पॉटवर घेऊन गेले होते, पण तो त्यावेळेस ताई तुमच्या मुलाला मारहाण झाली, आपण काय सांगायला? म्हणजे मी इथं परळीमध्ये पत्र दिलं की मला ह्या म्हणजे वाल्मी कराडच्या घरच्यापासून धोका होऊ शकतं, निर्माण होऊ शकते, कारण गोट्या गित्ती अजून सापडल्या गेलेल्या नाही आहे. म्हणून आम्ही म्हणजे पोलिसांना पत्र दिलं होतं इथं परळीमध्ये, अंबाजोगाईला पण दिलं. आणि मग माझा भाऊ परवा दिवशी पत्र घेऊन SP ऑफिसला गेला होता. तर तितक्यात माझे मुलं म्हणजे गाडी ते घेऊन गेला असल्यामुळे माझे मुलं स्कूटीवर गेले ट्युशनला. त्यांचा स्कॉलरशिपचा पेपर होता. मग ते पेपर APJ अब्दुल कलाम मध्ये होता माधवबाग मध्ये. तिथून ते परत येत असताना त्यांना एक अनोळखी मुलाने अडवलं माझ्या मुलाला. स्कूटी म्हणजे चालत्या स्कूटीहून त्यांना थांबून अडवलं आणि विचारलं गेलं त्याला, तू कुठं लायस काय आहेस, तर तुझ्या स्कूटीची चावी काढ असं. म्हणजे त्यानं अगोदर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही महादेव मुंडेचे आहोत. आणि मग मोठा मुलगा दुसऱ्या मित्राच्या गाडीवर होता, तो उतरून त्याच्याजवळ गेला आणि मला काय भैया का थांबवलंस तू, तर ते मला तू कोण आहेस, ते मला मी त्याचा भाऊ आहे आणि आम्ही महादेव मुंडेचे लेकरं आहोत. की त्यानं तितक्यात त्याला शिवीगाळ केली अगोदर. इतक्या घाण प्रकारच्या शिव्या दिल्या की मुलांनी अजून सांगितल्या नाहीत, म्हणलंय मम्मी खूप घाण शिव्या दिल्या त्यांनी. आणि नंतर त्यांनी 2 चापटा दिल्या आणि माझे मुलं घाबरून स्कूटीहून पळवून येताना म्हणजे ते स्कूटी चालू करून पटकन तातडीने निघून येताना त्याने त्याच्या हातात जे कडा होता तो कडा घेतला आणि माझ्या मोठ्या मुलाच्या पाठीत फेकून मारला. आणि मग लगेच आम्ही म्हणजे मुलं घरी आले 2 वाजता, नाही 2:30ला घरी आले, 2ला ट्युशन सुटला, 2:30ला घरी आले. आल्याच्या नंतर माझ्या मोठ्या मुलाचा चेहरा मला बारीक दिसला. मग मी आमच्या इथं पाहुणे आले असल्यामुळे त्यांना विचारलं नाही. पुन्हा एक म्हणजे तिथं ज्या घटनास्थळी जे ते स्पॉटवर जे घटना झाली होती तिथलं एक माणूस माझ्या भाऊच्या ऑफिसला गेला. ऑफिसहून कॉल केला त्यांनी मला की ताई मुलांना मारहाण झालेली आहे आणि बघा काय झालंय. मग मी मुलांना तत्काळ पाहुणे देखत बोलवलं. म्हणलं काय झालंय, तर म्हणले मम्मी असा गुंडाशाहीचं पोरग म्हणले मागं झुट्टू बांधलेला, असा बेल्ट लावलेला, गळ्यात रुमाल होता म्हणला त्याच्या, आणि त्याने आम्हाला अडवून मारहाण केली आणि त्याला बाल्या बाल्या असं उच्चारत होते दुसरे पोरं की बाल्या बाल्या गप गप म्हणत होते. तरी पण ते ऐकलं नाही, त्यानं फेकून कडं माझ्या पाठीत आणलं. मारहाण करणारा कोण आहे, त्याचं नाव काय आहे, याची काय माहिती मिळाली का? म्हणजे त्याला लेकरांनी सांगितलं होतं बाल्या बाल्या म्हणून. मग आम्ही पोलीस स्टेशनला तसंच उच्चार करून फिर्याद दिली, NC दाखल केली त्याच्यावर. पुन्हा गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर माझ्या 2 नंबरच्या मुलाने असं बालाजी आगाव म्हणून बालाजी म्हणून अगोदर सर्च केलं तर त्याला लगेच ते मुलगा दिसला. मग त्याचं आडनाव होतं बालाजी आगाव. मग त्याने ते सर्च केलं आणि त्याच्यावर बघितलं तर सगळे वाल्मी कराडच्या पोस्ट होत्या त्याच्या इन्स्टाला. मग मी भावाला सांगितलं अशाला असं आहे. मग माझ्या मुलाला गुन्हा दाखल करायच्या अगोदर PI नाचन सर स्वतः स्पॉटवर घेऊन गेले होते, पण तो त्यावेळेस सापडला गेला नव्हता. पण अशी परिस्थिती, ते गोट्या गित्ते असा फरार आहे, अशा परिस्थितीत माझ्या मुलांचं बाहेर निघणं मुश्किल आहे. आम्ही त्याच्यामुळं अगोदरच माझा असा संशय झाला आणि ती घटना त्याच टायमिंगला झाली. पत्र द्यायला आणि ती घटना घडायला एकच झालं. तर हे पोलिसांना लक्ष दिलं पाहिजे. आणि आता माझा भाऊ जो म्हणजे केस पाहणारा माझा भाऊ आहे, तर त्याला पोलीस संरक्षण पोलिसांनी दिलं पाहिजे, SP सरांनी. हीच माझी मागणी आहे. तुम्ही पोलीस अधीक्षकाला निवेदन दिलेलं आहे की त्यामध्ये माझ्या कुटुंबाला धोका आहे, तुम्ही त्यामध्ये कुणाचे नाव दिले आहे? हा, म्हणजे माझ्या कुटुंबातली माझ्या 3 मुलाची, प्रणव, प्रवीण आणि पंकज, माझा भाऊ सतीश फड, माझे वडील भगवान फड आणि माझे सासरे दत्तात्रय मुंडे आणि माझा दीर अशोक मुंडे आणि माझं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणून अशी आम्ही नावं दिलेली आहेत सगळी. आणि सांगितलं आहे आम्हाला जर त्यांनी दमदाटी केली किंवा आम्हाला कुणा अडून शिवीगाळ केली तर त्याला कारणीभूत सुशील कराड आणि श्री गणेश कराड राहतील. आम्ही आणि आमचे मित्र येत होतो. मग 2 गाड्या होत्या.
मग त्याच्यामध्ये माझा एक भाऊ चलित होता आणि मी दुसऱ्या गाडीवर बसलो होतो. मग माझ्या भावाची नोटबुक मित्राकडे होती सोमेश्वर नगरच्या. मग आम्ही त्याच्याकडे गेलो, पण ते गटला नाही. त्याच्यामुळे वापस आलो की माझ्या भावाला त्या पोरानं थांबिलं आणि म्हणला तू कुणाचा आहेस आणि कुठं राहतास. ते म्हणला मी बँक कॉलनीमध्ये राहतो आणि महादेव मुंडेचं पोरग आहे. मग मी उतरलो दुसऱ्या गाडीवरून आणि त्याच्याकडे आलो की ते म्हणला ते पोरगा मला म्हणला तू कोण आहेस त्याचा. मी म्हणलं मी त्याचा मोठा भाऊ आहे. आणि ते म्हणला तू कोणाचा आहेस. मी म्हणलं महादेव मुंडेचा. मग ते महादेव मुंडे शब्द ऐकला की त्यानं काय केलं, त्यानं शिवीगाळ द्यायला चालू केली आणि पुन्हा मला 2 चापटा मारल्या. आणि पुन्हा मी माझ्या भावाला म्हणलं चल गाडीवर बस आणि चल. मग आम्ही गाडीवर बसत निघायला की त्यानं डबल स्कूटी अडवली आणि म्हणला की तुझी स्कूटीची चावी काढ आणि दे माझ्याकडं. माझा भाऊ म्हणला मी का देऊ, मी नाही देणार म्हणला. की पुन्हा आम्ही निघायला की ते मला त्यानं धमकी दिली, मला जा कुणाला बोलवायचं ते माझे मी बघून घेतो का असं म्हणला. की आम्ही निघालो की मग माझ्या भावानं पळवायला लागले की स्कूटी. मग त्यानं त्याचं हातातलं कडं काढलं आणि